नमस्कार. मी अविनाश पाटील, कवी कथाकार अविनाश गोविंद पाटील या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे. मागील कथेला तुम्ही चांगली साथ दिली, तशीच अनेक कथांना साथ द्याल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल ही विनंती. आज तुमच्यासमोर पुनर्जन्म एक रहस्य भाग 1 चिंतन हा विषय ठेवतोय. असंख्य जीवांच्या जीवाश्म्यातून मानव प्राण्याची निर्मिती झाली आणि खरा पृथ्वीचा ऱ्हास चालू झाला. वर्णभेदाच्या पडद्याआड जाती निर्माण झाल्या. सामर्थ्य, ताकद, ईर्ष्या या जोरावर कमजोर दीन दुबळा चिरडला गेला. ज्या व्यक्तीने जसे कर्म केले तसे त्याला ते ठिकाण प्राप्त झाले. हा कुलीन, हा मलिन, हा ज्याच्या त्याच्या कर्माचे फळ मानवजातीने आपापल्या पदरात माप पाडून घेतले. एका जोडीपासून अनेकांची निर्मिती झाली. तेव्हापासूनच मानव जातीचा पुनर्जन्म चालू झाला. ज्या कळपात त्या जीवाचे संगोपन होते, त्या कळपाचे गुणधर्म त्या जीवाच्या अंगी पडतात. त्याच्या विश्व सामावून घेणाऱ्या डोळ्यांनी जे पाहिले ते मन इंद्रियाच्या कप्प्यात साठवले. वानरापासून अगदी मानवाचा पाया रचला गेला. मुखातून निघणारा आवाज तालबद्ध झाला आणि त्याच्यातून निर्माण झाल्या आणि त्याच भावनेच्या बुद्धिकोशामध्ये विकास होऊन शब्दांची निर्मिती झाली. ज्या शब्दांची समज समोरचा समजत होता आणि त्याला प्रत्युत्तरासाठी शब्दांची निर्मिती करत होता, तीच भाषा झाली. इतर प्राणीमात्रांच्या तुलनेत मनुष्य प्राण्यामध्ये बुद्धीचा विकास घडत गेला आणि तोच विकास विश्वासाठी नश्वर ठरला. जन्म आणि मृत्यू हा अटळ आहे. जे आहे ते सजीव, जे नाही ते निर्जीव. दोन जीवांचा एक जीव होऊन जे निर्माण होते तो पुनर्जन्म. पुनर्जन्म होत नाही, तो केला जातो. केला तर होतो तो पुनर्जन्म. मनुष्य, पशु, पक्षी हे कर्माचे धनी, वनस्पती हे यातनेचे धनी. ज्याला निसर्गाचे संगोपन, योग्य हवा, योग्य मोसम त्याची पुनर्जन्माची मांडणी करतो. ज्यापासून सृष्टी निर्माण झाली त्याचे संगोपन सृष्टीच्या हातामध्ये येणार, ते त्याचे कर्म. जीवाला म्हटले की कर्म आणि उन्नती ही आलीच. येणारा हा जातोच, पण जो निर्माण करून गेला त्याचा पुनर्जन्म झाला. जो मोकळाच गेला त्याचा मात्र पुनर्जन्म नाही. आत्मा अमर झाला. आत्मा म्हणजे जीव. ज्या जीवापासून जीव जन्माला आला म्हणजे तो आत्मा अमर झाला. ज्या जीवापासून जीव जन्माला आला नाही त्या जीवाचे देहत्याग होते. त्यावेळेला आत्मा पावतो. त्याला अमरत्व नाही. जन्म आहे तर मृत्यू का नको? मृत्यू अटळ आहे, ते कोणाच्या हातात नाही. जन्म आणि मृत्यूला वेळेचं आणि काळाचं, रात्र आणि दिवसाचं बंधन नसते. कधी येईल कधी जाईल त्याचा ठाव ठिकाणा नसतो. म्हणून तर माणसा सत्य बोल, खरा वाग आणि सत्याची चाकोरी धरून चालून बघ. मनुष्य जन्म हा एकदाच, पण तू केलेल्या पुनर्जन्माला त्याचे फळ जरूर मिळेल. तुझा आत्मा अमर तर होईलच, पण तुला परमात्मा होण्यापासून कोणी रोखणार नाही. ज्या झाडाला फळे त्यालाच दगडाचे मार खावे लागतात. वटलेल्या झाडाला का बरे कोणी व्यर्थ दगड मारेल? ज्याने त्याग केला त्यालाच दुःख आणि सुख भोगाची संधी मिळते. त्यागाशिवाय जीवन व्यर्थ आहे. काम कोणतेही असो ते त्याच्या त्याच्या बुद्धी कौशल्यावर अवलंबून असते. ज्याने मन कामात एकरूप झाले त्याचा विकास झालाच पाहिजे. पुण्याची गणना कधी केली जात नाही, ते स्मरणात ठेवले जाते. पापाचा घडा मात्र भरला जातो. त्याची गणना मुखातून वाईट शब्दांची उधळण करत गणली जाते. येणारा येतो, जाणारा जातो, पण कुठेतरी त्याला विसाव्याची गरज भासते. का आणि कोणासाठी किती करावे? दिवसभर अनेक मार्गांनी गोळा करायचे हे एकच ध्येय आणि त्याच्या कृपाचक्रातून बाहेर पडण्यासाठी गायीला नैवेद्य, कुत्र्यांना भाकरी, पक्ष्यांना दाणे टाकणे अशा कर्मातून पुण्याची प्राप्ती आपल्या मनासाठी करणे ही चांगली गोष्ट आहे. पण त्यामुळे तात्पुरती भूक मिटते. आयुष्यभराचं काय? पोट कधीच भरत नसते. तात्पुरत्या भरलेल्या पोटाला भूकही असतेच. त्याला शमवणारा असा एकही घटक नाही, त्यामुळे ती कायमची भागेल. म्हणून तर निसर्गाने हिरवा गालीच्या आणि रंगहीन पाण्याची स्रोत
आणि महाकाय आयोडनयुक्त समुद्राची निर्मिती केली. हवा, पाणी, सूर्यप्रकाश ही सृष्टीची निर्मिती आणि संगोपन करणारी सर्वात महत्त्वाची विश्वचक्रे आहेत. या रथाच्या 3 चक्रातले एक जरी चाक निखळले तर पृथ्वीचे अस्तित्व नाहीसे होईल. अशा एका तरी पृथ्वीचा नाश झाला तरी ब्रह्मांडात अशा कितीतरी पृथ्वींचा पुनर्जन्म होणारच. झुंज देण्यास ब्रह्मांडातून अनेक ग्रहांचा, तारकामंडलांचा जन्म झाला. त्या ब्रह्मांडाला सुद्धा जन्म आणि मृत्यूचे चक्र सुटलेले नाही. मग आपण सर्वसाधारण मनुष्य प्राणी, जीव जन्माला आला की त्याला भूकही आलीच. भूक आली, स्वार्थ आला, अधिकार आला. कर्म करावे आधी, मगच त्याचे फळ चाखण्याचा जो आनंद असतो तो आनंद विकत घेता येत नाही. ज्या जातीचे बियाणे त्याचे तसेच फळ. कष्टाविना नाही भाकरीला चव. जीवन हे कोळ्याने वेढलेल्या जाळ्यासारखे गुंतागुंतीचे आहे. यात जो सापडला त्याची सुटका कदापि नाही. पर्यायाला अनेक पर्याय असतात, अनेक मार्ग असतात, पण सुटका नाही. देह सोडला निर्जीवाच्या हाती, मगच सुटला जाळ्यामधून. इथेच मोडा सांगाडा, झाली देहाची माती. मातीमधून निर्माणाची निर्मिती, काय गाऊ या मातीचे गुणगान. विश्वाची करणी, मायेची धरणी. कलेकलेने वाढत जाणारा माणूस जन्माला येताना स्वार्थ घेऊन येतो. आयुष्यभर स्वार्थासाठी झगडतो. स्वार्थ म्हणजे काय? माझं माझं ते माझं, हे दुसऱ्याचं ते पण माझंच असतं तर ते कसं आणि कुठल्या मार्गाने मिळवता येईल? त्यासाठी काय करावं लागेल? स्वार्थासाठी ईर्षेच्या आहारी गेलो. होते काय करायचे आणि काय करून बसलो. जे करायचं आहे त्यात सुख आहे का? आधी याचे चिंतन करणे महत्त्वाचे. 100 पश्चाताप करून काय उपयोग? इथेच गोळा करायचा पसारा. गोळा करणारा गेला, त्याला मालक दुसराच. कधीच न शमणारी भूक तात्पुरती भागली तरी पुन्हा लागणारच. अगदी तसंच सगळ्या हव्या असणाऱ्या वस्तू आपल्या जवळ असल्या तरी दुसऱ्याच्या वस्तूसाठी मनात लोभ हा जागणारच. हा माणसाचा गुणधर्मच. काळ आला होता पण चकवा दिला, परंतु पुन्हा येणार मात्र नक्की. काळ आणि काल हे नेहमीच येणार. आज जे माझ्याजवळ आहे ते माझं, उद्या कोणाचं असेल ते ठामपणे सांगणे म्हणजे काळाला झुंज देण्यासारखं आहे. मनुष्य हा सतत काळाला आव्हान देत आला. मरण तर आहेच, पण जोपर्यंत आत्मा जीवामध्ये विलीन आहे तोपर्यंत आव्हान देत राहणार. शरीर नाशवंत आहे पण आत्मा कधी नाश पावत नाही असा आपला भ्रम आहे. आत्मासुद्धा नाशवंत आहे हे विसरून चालणार नाही. अतिशय वेगवान हे मन आहे. मन कुणीच पाहिलेलं नाही आणि पाहताही येणार नाही, पण आत्मा हा सर्वांनी पाहिला आहे. मनुष्य रूपात, पशुपक्षी रूपात, पृथ्वीच्या कणाकणात. जिथे सजीव जीव आहे तिथे तिथे बीज रूपात आत्मा आहे. बीज म्हणजेच आत्मा. या ज्या बीजापासून निर्मिती झाली तोच खरा पुनर्जन्म होय. पृथ्वीच्या नावाच्या गावाला सगळ्यात मोठं देणं म्हणजे समुद्र होय. अथांग सागर व्यापलेला खरा तो आत्मा. त्याच्याशिवाय जीव आणि सृष्टी शून्य. राहिलेली एक पाव जमीन म्हणजे जीवसृष्टी, म्हणजेच पुनर्जन्माचं मैदान. ऊन, वारा, पाऊस, माती हे खेळगडी. खेळ मांडायचा आणि मोडायचा आणि पुन्हा तेच ते सतत करत राहायचं. मग कोण रुसणार, कोण हसणार? रुसणाऱ्याची समजूत काढायची आणि हसणाऱ्याला रडवायचं. हे चक्र कधीच थांबणार नाही. येणारा प्रत्येक ऋतू त्याच्या परीने देता येईल तेवढं देऊन जाणार. मग कोणाच्या पदरात किती हे रहस्य अंधारातच. ज्याच्या पदरात पडलं तो सुखी झाला आणि ज्याचा पदर मोकळा तो दुःखी झाला. म्हणून का कोणी आज सोडली का? नाही सोडणार. का? तर त्याला माहीत आहे आपणाला ते पण सुख चाकायला मिळणार आहे. राहिलेली पोकळी कधी ना कधी भरणार आहे. हे मनुष्य प्राण्याला चांगलंच अवगत आहे. याचाच गुणधर्म असा की मनुष्य झुंज देत राहतो. संकट म्हणजे काय? आपल्या अंगलट येणे म्हणजे संकट. संकट हे प्रत्येक सजीव जीवाच्या वाट्याला येतात. म्हणून काय हार मानून जीव संपवून निर्जीव व्हायचं का? संकटाला जो हसत हसत समोर जातो तो संकट हरता. तो नक्कीच संकटावर विजय प्राप्त करतो. विजयानंतर जे सुख शरीराला मिळतं त्याची गणना कोणालाही करता येत नाही. भाजल्याशिवाय अन्न पचत नाही, तसंच कष्टाशिवाय सुख कसं मिळेल? माणूस हा कळता झाल्यापासून सुखाच्या पाठीमागे धावतो. जे शेजाऱ्याजवळ आहे ते आपलं असतं तर मी किती सुखी असतो, पण त्याला शेजाऱ्याचं दुःख मात्र दिसत नसतं.
तो फक्त त्याच्या सुखाला भाळलेला असतो, पण तोच शेजारी म्हणत असतो, मी त्याच्यासारखा असतो तर आरामात असतो. माणूस जितका सुखाच्या पाठीमागे धावतो, तितकाच सुखापासून दूर होत जातो. यश कितीही मिळाले तरी त्याची आस कधीच संपणारी नसते हे नक्की. रोज उगवणे आणि मावळणे हा दिवसाचा उपक्रम असतो. रोज नवीन दिवस घेऊन येणारा सूर्य मावळला तरी सुद्धा दाट अंधारात चंद्र आणि तारकांच्या रूपात पुनर्जन्माची चाहूल देत असतो. अखंड अमर असणारा हा तारा सजीव असून महान आत्मा आहे. कशाचीही आस न ठेवता तो सृष्टीला तारक असतो. कशाचा भेदभाव नाही, कशाचा गर्व नाही. सतत दुसऱ्यासाठी प्रकाशाचे भंडार उधळत राहायचं. माणसाला हे कधीच साध्य होणार नाही. म्हणूनच जन्म आणि मृत्यूला सृष्टीच्या सर्व सजीवांना मान्य करावे लागते. नेत्र म्हणजे डोळे हे विलक्षण रहस्य आहे. सारे ब्रह्मांड इवल्याच्या डोळ्यात सामावून जाते. त्या डोळ्यामध्ये चांगले ते साठवून ठेवा, सर्व काही चांगलेच होणार. वाईट पाहण्याची वेळ आपल्यावर येऊ नये अशा वाटेने जाऊ नका. जन्म हा प्रत्येकाला एकदाच मिळतो, मग तो मानव असो, पशु असो, पक्षी असो, नाहीतर कीटक असो. चांगले काम नावाजले जाते, वाईट काम चितले जाते. दोन्ही कामाच्या चर्चा होतात, पण चांगल्याकडे चांगले म्हणून, वाईटाकडे वाईट म्हणून पाहिले जाते. जिथे तिथे चांगले काम होईल तिथे चांगल्याची कीर्ती गायली जाईल. जिथे वाईट घडेल तिथे वाईटाची झळ सोडली जाईल. कर्म असावे निर्मळ, नको त्यात भेसळ. करू जन्माची चंगळ, नाही सांगून येणार वेळ. जन्म होताना जाणीव होते, आनंद होतो, पण मृत्यूची जाणीव कोणालाही होत नाही. ती अशी झपकन येते आणि माझं माझं म्हणणारे सगळं जिथल्या तिथे सोडून निर्जीव होऊन जातो. मग पुढे काय? डोळे बघतात, कान ऐकतो आणि तोंड बोलायचं काम करतो, पण मन म्हणजे मेंदू हा सक्रिय असतो. तो सजीव असेपर्यंत सक्रिय असतो. म्हणूनच या मनरूपी चंचल मेंदूवर ज्यांनी ताबा ठेवला तोच या मायानगरीतून कुशलतेने तरून जातो. जन्म म्हणजे चक्रव्यूह. या चक्रातून कोणीही बाहेर पडून अमर झाला नाही आणि होणार नाही. शरीराचा प्रत्येक अवयव जसा कामाचा असतो तसाच अधिकार सृष्टीतल्या सर्व जीवांना जगण्याचा असतो, जो तो आपल्या परीने पृथ्वी नावाच्या गावात येत असतो आणि जात असतो. सुख म्हणजे मिळणारे साधन नाही. ज्यांना सुख पाहिजे त्यांना कष्ट केल्याशिवाय सुख कसे मिळेल? सुख पाहिजे म्हणजे स्वार्थालाच. स्वार्थ असल्यामुळे कष्टाची जाणीव होते. सुख नांदायला सुरुवात होते. काहीतरी केल्याशिवाय काही घडत नाही. काहीतरी घडल्याशिवाय काहीतरी होत नाही. मग काहीतरी होण्यासाठी काहीतरी करावे लागेल. सुख किती असावे? सुख असावे इतके की ते टोचणार नाही. सुख ज्या वेळेला टोचू लागते तेव्हा मात्र त्या सुखाचा ऱ्हास चालू होतो आणि बघता बघता माणसाला सुख म्हणजे काय असते हे कळायचंच बंद होतं. देव प्रसन्न झाला, वर माग म्हणाला. क्षणात काय मागायचं सुचलंच नाही. काय मागू? हे मागू का ते मागू? यातच देव निघून गेला. आता परत देवाला प्रसन्न करणे म्हणजे अपार कष्ट झेलल्याशिवाय देव कसा प्रसन्न होईल? म्हणूनच सुख टोचणार नाही याची काळजी घ्यावी. प्रत्येकाला सुख हवं असतं, प्रत्येकाला ते मिळत असतं, पण काहींना तेवढ्यापुरतं, काहींना जास्त काळ मिळतं, परंतु कायमचं सुख कोणालाही मिळत नाही. काहींना काही कारणमध्ये येतं आणि सुख कधी दूर गेलं माहीत होत नाही. रोज येणारा दिवस काय घडवून जातो ही आपणाला कल्पनासुद्धा नसते. पण सुख घ्यायचं नसतं तर सुख नांदवायला शिकलं पाहिजे. सुख नांदवणारा कुटुंबप्रमुख खरा सुखी असावा, तरच सुख नांदायला तयार असतं. आपणाजवळ जे आहे ते भरपूर आहे, त्यातच समाधानी असणारा या पृथ्वी तलावर कोणी सापडेल यात शंका वाटते. मग कायम सुख भोगणारा कोण कसा असेल? क्षण क्षण आणि कण कण सुख दुःखात सामावलेले असते. जमिनीवर सांडलेल्या तांदळात गोळा करताना खडे येणारच. म्हणूनच का न निवडताच ते शिजवायचे का? जो निवड करणारा असतो त्याने खडे वेचून बाजूला काढायचे असतात. अगदी तसेच किती जरी संकटे वाट्याला आली तरी त्यातून मार्ग काढणारच. सुखाची चयन करू शकतो. सुख सदैव आपल्या आसपास असते. ज्याने अनुभवलं तो सुखी झाला. ज्याला अनुभवायचं नाही त्याला सुख कशी कळणार? प्रत्येक क्षणाला सुख आणि दुःखाच्या छटा बदलत असतात. आयुष्याचा भरोसा एका क्षणाचाही नसताना मग कसले सुख आणि दुःख घेऊन बसलात? मनाला ज्या वेळेला शांती वाटते तो क्षण सुखाचा. जेव्हा मन अशांत होते तो क्षण दुःखाचा. इथेच तर हा लपंडाव सुरू असतो. एक सुखवेडा सुखाच्या शोधात निघाला. चालत चालत तो एका गावात आला. गावाच्या बाहेर एक हिरवागार मळा त्याला दिसला. चालून चालून तो तहान आणि भुकेनं व्याकुळ झालेला. डोक्यावर सूर्य तळपत होता.
आता उपाशी पोटी चालणं होत नव्हतं. मग तो मळा बघून निदान पाणी तरी मिळेल या आशेने मळ्यात आला. समोरच्या डेरेदार झाडाखाली मळेकरी भाकरी खात बसलेला दिसला. पाहुणं या जेवायला. मळेकऱ्यानं हाक मारताच तो तिकडे वळला. बसा, 2 घास खाऊन घ्या, मळेकरी म्हणाला. लाचार झालेली भूक नाही म्हणू देत नव्हती. 2 घास पोटात भर आली आणि पाणी सुद्धा मिळाले. तृप्तीची ढेकर देताच तिथे सुखाची प्रचिती आली. सुख हे क्षणभर आले असले तरी ते सर्वांना हवे असते, पण त्याच्यासोबत दुःख सुद्धा झेलायची हिंमत जो ठेवतो तोच या मायानगरीत तरतो. सृष्टी निर्माण करण्यापेक्षा सृष्टीचा पालन करता महान आहे. पालन करणे, जतन करणे फार कठीण असते. तापलेल्या रसाला आकार देणारा साचा जर नसेल तर घडणार कसा? तो व्यर्थच जाईल. आकार देणारा साचा बना. हृदयाला पाजर फोडणाऱ्या भावना मनामध्ये सदा जागृत ठेवा. येणाऱ्या प्रत्येक संकटाला कवटाळून बसू नका. त्याला वाट मोकळी करून द्या, तरच सुखाला येण्याचा मार्ग आपोआप मोकळा होईल. निर्माण करणाऱ्या बापापेक्षा पालन करणारी आई महान असते. आपल्या बाळाला महान संस्कारूपी साच्यात घडवून जी घडवते ती आई महान असते. आई ही आई असते. ती कशीही असली तरी आपल्या बाळाला चांगले संस्कार देण्याचे काम निष्ठेने आणि इमानदारीने पार पाडते. लहानपण निरागस कोमल असते. जसे संस्कार मिळतील तसे ते बाळ आत्मसात करत जाते, पण पुढे तरुण वय फार चंचल असते. चांगल्याची संगत धरावी. वाईटापासून 4 हात दूर झाले पाहिजे, तरच जीवनात यश मिळवण्याची ऊर्जा देहात संचारते. जीवनरूपी देहात ज्याने चंचल मनावर ताबा ठेवला तो यशस्वी झाला. जीवन हे एकदाच मिळालेलं वरदान आहे. त्याचा मनसोक्त आनंद घ्या. नाही पुन्हा हा देह, नाही पुन्हा कोणता जन्म, नाही पुन्हा येणे. पाऊस झाला, माळावर उमटलेल्या पाऊलखुणा मुजून गेल्या. पुन्हा पाऊलखुणा उमटतील, पण त्यात आपले पाऊल उमटणार नाही कदाचित. अगदी तसेच या नश्वर जगात जन्माला येणारा तो त्याच्यासारखा एकदाच. वेळ नाही, काळ नाही, कधी येईल, कसा येईल सांगावा. क्षणात आहे, क्षणात नाही, मग कशाची आशा धरायची? पण मोह कुणी आवरायचा? मायाजाळात विणलेला जीव जन्माला घातलेल्या पुनर्जन्माला काही नको का? म्हणून तर जन्माला आलेला प्रत्येक जीव संघर्ष करत राहतो. अगदी देहाची माती होईपर्यंत. देहाची झाली माती तरी आस नाही सुटली. सरणावरती देह गाढ झोपेतून गेला. कुणा डोळा पाणी, कुणा हर्ष आनंद, कोण करी निंदा, कोण नाव जेल. कार्य सदा सदा चालू राहते. कार्य केल्याशिवाय भूक कुठून भागणार? पोट आहे म्हणून भूक आहे, भूक आहे म्हणून कार्य आहे. कार्य मग केलेच पाहिजे, तरच जीवन पुढे जाईल. पाऊस येतो जातो, पण पुन्हा तसाच कसा येईल? जसे कर्म तसे फळ. चांगले फळ खायचे असेल तर चांगले कर्म करण्याची गरज आहे. त्यासाठी कष्टाची साधना करणे आवश्यक आहे. मग ते कष्ट एअर कंडिशनमध्ये बसून असो किंवा उन्हातानात घाम गाळून केलेले कष्ट असो. प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचे फळ हे गोडच असते. कोण कोणाचा आणि कुणी कोणासाठी हे कधीच कोणाला माहीत नसते. संकटकाळी धावून येणारा तो आपला. मग आपण किती जणांच्या संकटाला धावून जातो याचा विचार करायला हवा. आपण जसे वागलो तेच संस्कार आपल्या मुलाबाळांच्यावर पडताना आपण जसे आपल्याला वागवतो तसेच आपली मुले आपल्याला वागवतात. मग का म्हणून त्या परमेश्वराला आपण कोसत बसायचं? सुख असताना देव कधी आठवतच नसतो, मग दुःखातच देव कसा आठवतो? मन असावे संत, त्याला कशाची नसावी खंत. मानव जन्म मिळालं हीच खरी देणगी. मृत्यूची कधीच वेळ नसते. मग हा मोह का आणि कोणासाठी, कशासाठी हेच कळत नाही. हे ज्यांना कळाले ते संत झाला. संत म्हणजे नामस्मरण करणारा नव्हे. त्यांच्या मनात देवाला प्रसन्न करण्याची चंचलता असते. मग त्यांनाही खंत असतेच. म्हणूनच त्यांचे मनच संत असेल. ज्यांनी मानव जन्म मिळवला त्यांना कशाची खंत? समोर मृत्यू पाहणारा हा जीव एक ना एक दिवस ज्या मातीतून उगवला त्या मातीमध्ये विलीन होण्याच्या तयारीचा पाहिजे, तोच खरा संत. पृथ्वी चुंबकीय कालचक्रावरती फिरत राहते. अगदी तसंच पृथ्वीवर जन्माला येणारा प्रत्येक सजीव आपल्या नात्यामधल्या कालचक्रात फिरत राहतो. ज्याची त्याची मर्यादा मात्र किती हे कालचक्र ठरवू शकते. इंधन संपल्यावर गाडी जशी बंद पडते, अगदी तसेच हे जीवन. ब्रह्मांडातला प्रत्येक तारा, प्रत्येक ग्रह, मग आपली पृथ्वी पण आलीच. कधी ना कधी ब्रह्मांडाच्या कालचक्रातून निसटून जाणार.
याला कारण फक्त मानव प्राणी असेल. मानवाने आपल्या सुखसोयीसाठी पृथ्वीचा ऱ्हास चालू केला आहे, तो कुठेतरी थांबला पाहिजे. मानवाचे कष्ट जसे कमी होत चालले तसे आयुष्यही कमी होत चालले. तंत्र आधुनिकता हवी, पण त्याची मर्यादा असावी. अति तिथे माती झाल्यावर काय करणार? आज पृथ्वीची अवस्था प्रदूषित झाली आहे. खळखळणाऱ्या नद्या गटारगंगा झाल्या आहेत. जीवन असणारे पाणी हळूहळू विष बनत चाललंय. याला निसर्ग कारणीभूत नाही, तर हा मानव नावाचा प्राणी कारणीभूत आहे. रोज नवीन उद्योगधंदे उभारत आहेत. शहरीकरण फोपावत आहे. झाडांची कत्तल बेफामपणे चालू आहे. अशाने जंगल म्हणजे काय होतं, येणाऱ्या पिढीला चित्र काढून दाखवावं लागेल. माणसाने आपल्या निवाऱ्यासाठी बांधलेल्या म्हणजे निर्माण केलेल्या सिमेंटच्या जंगलातून कोणता ऋतू निर्माण होईल याची कल्पनाच करवत नाही. एकदा देवानी सभा भरवली. सभेला सगळे हजर होते. विषय होता पृथ्वीचा. देव ब्रह्माला म्हणाले, देवा, आपण पृथ्वी नावाचा गाव जन्माला घातला खरा, पण त्यावर असा एकही प्राणी नाही की तो या पृथ्वीचा नाश करेल. ब्रह्माला काय समजले नाही. देवा, आपण काय सांगायचा प्रयत्न करताय? ब्रह्मा म्हणाले, देवा, जन्म आणि मृत्यू हा सर्वांना लागू आहे, पण आपण घातलेल्या पृथ्वी नावाच्या जीवाला कोण नाश करेल? ब्रह्मांना देवाचे म्हणणे पटले आणि मग क्षणाचाही विलंब न करता ब्रह्माजींनी मानव प्राण्याची निर्मिती केली. पृथ्वीकडे बोट दाखवत ब्रह्मा म्हणाले, तो पहा, मानव नावाचा प्राणी, हाच तो जीव असेल. जल व आकाश यावर आपली हुकूमत गाजवेल. हाच मानव एक दिवस पृथ्वीच्या नाशाला कारणीभूत ठरेल. देवांना आश्चर्याचा धक्का बसला, पण तेच खरे होते. मरण म्हणजे मुक्ती ही सगळ्यांना हवी असते, मग पृथ्वी नावाच्या जीवाला का नको? एकेकाळी अंबराची छवी आपल्यात दाखवणारा अथांग सागर मानव जातीच्या स्वार्थासाठी काळा दिसू लागला. प्रत्येकाला गिळंकृत करण्याची मर्यादा असते, त्याचे भान आपणाला यायला हवे. वातावरण दूषित करणारा कचरा अथांग सागराला आपल्यासारखा कचरा करून टाकेल. आता तरी जागे व्हा. विश्वाध्यक्षांनो, निदान आपल्या राष्ट्रापासून तरी चांगल्या कामाची सुरुवात करा, तरच विश्वाचे आयुष्य वाढेल. पाणी हे जीवन, जीवाला जीवदान देणारे अमर वरदान, आपण ते सुद्धा अमरत्वाचे नाशवंत करून ठेवले. कचरा इथे नको, तिथे नको, नदीत टाका, वाहून जाईल, अशा विचाराने अमृताचे विष तयार झाले. अरे किती वाहून जाणार, कुठे जाणार? रिमझिम रिमझिम पडणारा पाऊस म्हणजे जीभ आहे. ओढे नाले डबकी घसा खळखळून वाहणाऱ्या त्या अन्ननलिका, आणि जिथून सगळा पुरवठा होतो ते पोट म्हणजे समुद्र. त्या पोटाला जर विकार झाला तर कल्पना करा, जीवन राहणार नाही. अंधकारमय होईल जीवन. मग कुणाला म्हणून दोषी ठरवून शिक्षा करायची? देव कोणी पाहिला? म्हणाल तर देव सगळ्यांनी पाहिला असे मी म्हणेन. जो संकटाला धावून आला तो देवाचाच अवतार होता. प्रत्येक माणसाच्या देहात देव आणि दानव राहतात. ते माणसातच नव्हे तर सर्व प्राणी मात्रात असतात. जो सत्याच्या मार्गावर दुःख सुख भोगत जातो तो देव. जो कपट करून स्वार्थाचे जीवन जगतो तो दानव. देववृत्ती शेवटपर्यंत टिकून राहते. दानववृत्ती असंख्य शत्रू उत्पन्न करून काळाच्या पडद्याआड नाश पावते. खऱ्याला खरेपणाचा एकदाचा त्रास होतो, खोट्याला हजारो खोटेपणाचा त्रास होतो. म्हणून हजारो वेळा त्रास करून घेण्यापेक्षा सत्याच्या मार्गावर एकदाच त्रास करून घेतलेला कधी पण चांगले. सत्य कायम जीवनाच्या अथांग सागरात किनाऱ्यावरती पोहोचते. उगमापासून संगमापर्यंत पवित्र कसे टिकून राहील याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. केलेले पाप नदीत डुबकी मारून कधीही धुवून जात नाही. अंगावरचा मळ काढता येतो, पण आपण केलेले पाप आपणच निस्तारावं लागतं. पाणी जीवन, पाणी निर्मळ, ते जीवनच राहिले पाहिजे याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी, तरच जीवन आहे. स्वार्थ पहा, आपण आपल्या घरी पिण्याचे जे पाणी भरतो ते स्वच्छ भांड्यात भरून वापरतो. त्यात थोडासा जरी कचरा दिसल्यास ते पाणी ओतून टाकले जाते. पण कधी विचार केलात का ते पाणी कुठून आले? ज्या नदीपासून तुम्ही तहान भागवता, जीवन जगता, त्याच नदीमध्ये निर्माल्य, फाटकी तुटकी वस्त्रे, मेलेली जनावरे, अस्वच्छ पाणी बिनधास्त सोडून देता आणि तेच पाणी प्रक्रिया करून स्वच्छ म्हणून वापरणे म्हणजे दगड मारून घाण अंगावर घेतल्यासारखे होईल. ती नदी आपली जीवनदायी आहे याचे भान ठेवून विश्वपुत्रांनो, निदान आपल्या आसपासच्या नद्या तरी स्वच्छ ठेवा.
चुकून सुद्धा त्यात घाण टाकून पापाचा घडा भरून घेऊ नका. काशीला जाऊ, पाय धुवून येऊ, त्यापेक्षा नदीवर जाऊ, स्वच्छता राबवू. हे केले तर काशी विश्वेश्वर अधिक प्रसन्न होतील. टोल टॅक्स आपण जसे भरतो तसे नदी पार करून जाताना नदी टॅक्स जर सर्वांनी भरला तर त्यातून येणारा मोबदला नदी स्वच्छ ठेवण्यासाठी वापरता येईल. नदी पात्रात पाण्यात टाकलेला पैसा पाण्यातच जातो. रोज करोडो रुपये नदीच्या पाण्यामध्ये टाकून नदी प्रदूषण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे. तोच पैसा सरकारने जाळी लावून एका जागी गोळा केला तर लोकांची श्रद्धा पण राहील आणि नदी प्रदूषणमुक्त राहील. नदीवरच्या प्रत्येक पुलावरती ठेका देऊन त्या ठेकेदाराकडून अमुक परिसराचा स्वच्छतेचा ठेका जरी घेतला तरी तो परिसर स्वच्छ राहील. अशाने नदी जगेल आणि आपणही जगू. थांबलेले पाणी हळूहळू मृत होऊन जाते, पण खळखळत वाहणारे, मध्येच उसळी मारणारे पाणी हसत खिदळत जीवन जगण्याचे शिकवून जाते. पाणी हसले पाहिजे तरच विश्वाचे आयुष्य वाढणार आहे. मी शपथ घेतो, मी यापुढे अशी कोणतीही वस्तू पाण्यामध्ये टाकणार नाही आणि कोणी टाकताना दिसला तरी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न कितीही गडबडीत असलो तरी थांबून करेन. विश्वनिर्मितीचा मजबूत पाया माती. सर्व काही मातीतून निर्माण होते आणि शेवटी माती होऊन जाते. मातीच्या कणाकणात जीवन निर्माण करण्याची प्रचंड शक्ती सामावलेली असते. धरणी माय प्रत्येक जीवाची जननी. आपण फक्त कर्म करण्याची साधनं. कर्म करायचे ते चाकायचं आणि पुन्हा माती होऊन निघून जायचं. मानव जन्म पुण्याईचा आणि शापितही. सरळ जाणारा मार्ग पुण्याईचा, वाकड्यात जाणारा मार्ग शापित करून टाकतो. लोभी आणि आधाशी जीवन नरक यातनांची जाणीव करून देतात. वासनेवर नियंत्रण ठेवणारा मानव सुखाचे जीवन जगून जातो. आपण केलेली हालचाल आपली सावली सुद्धा करत असते. तुम्ही केलेले वर्तन कोणी पाहिले नाही ही तुमची खुळी समजूत आहे. आपली छबी बनून आपल्याबरोबर असणारी आपलीच सावली साक्षीदार आहे हे विसरू नका. कारण तीच सावली जन्मापासून मृत्यूपर्यंत आपली साथ कधीही क्षणभर सुद्धा सोडून जात नाही. अगदी शेवटपर्यंत आपल्या सोबतीला राहते, आपल्याबरोबर निघूनही जाते. तीच खरी लाखमोलाची छबी आपल्याबरोबर घेऊन जाता येते. म्हणूनच द्रव्य, पैसा, जमीन, गाड्या, दागिनेच काय, साधा मातीचा एक कणसुद्धा घेऊन जाता येत नाही. जाते आपल्याबरोबर आपली सावली. म्हणूनच कोण पाहत नाही हा विचार मनातून काढून टाका आणि आपल्या छबीला आपली सावली बनल्याची लाज वाटू नये असे कोणतेही कार्य करू नका. मानवा पुण्याईचा हा खरा पुनर्जन्म होय. धर्मापेक्षा मोठा ज्या धर्मात जन्म झाला आणि ज्या राष्ट्राने आधार त्या धर्माचा अभिमान आणि राष्ट्राचे पावित्र्य सगळ्यात महान कार्य होय. आईकडून मिळालेली मातृभाषा आणि राष्ट्राची राष्ट्रभाषा ज्यावर प्रभुत्व ठेवणे हे आपले परम कर्तव्य होय. चांगले संस्कार आत्मसात करणे, व्यवहारात आणणे आणि वाईट वृत्तीला आपल्यापासून दूर लोटणे यातच सुखी जीवनाचा पाया होय. जन्म हा एकदाच आहे आणि मानव धर्म हा महान आहे. यातच पुनर्जन्माची रहस्यमय कहाणी आहे. यातच पुनर्जन्माची रहस्यमय कहाणी आहे. धन्यवाद. तुम्हाला जर हे रहस्य आवडले असेल तर कमेंट करून सांगा. धन्यवाद.